प्रासादिक दिंडी श्री क्षेत्र देहू जगद्गुरू तुकाराम महाराजचा पालखी सोहळा 341 वर्षात पदार्पण करताना आमचा आजचा म्हणजे कालचा मुक्काम समर्थ व्यायाम शाळा या ठिकाणी झाला. मुस्ताकभाई पटेल एवढी मोठी वारकऱ्यांची सेवा करतात. जवळजवळ आता मीच मुस्ताकभाई आम्ही संघच या ठिकाणीच 40 वर्ष काढले. आत्ता मुस्ताकभाईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही पावसात गाळात तंबू मारून राहिलो आणि परमेश्वराच्या कृपेने तुकोबारायाच्या कृपेने या ठिकाणी ही वास्तू आज यांच्या प्रयत्नातून झालेली आहे. मुस्ताकभाई पटेल यांच्या प्रयत्नातून ही वास्तू झालेली आहे आणि या वास्तूमुळं आमच्या जवळजवळ माझ्या दिंडीमध्ये आता 200 वारकरी आहेत. त्या 200 वारकऱ्याची पूर्ण व्यवस्था 2 दिवस चहा पाणी नाश्ता जेवण सगळं मुस्ताकभाई यांच्या सहकार्यातून त्यांच्या मित्रपरिवार त्यांचा सगळा मित्रपरिवार आला होता. तर सगळ्यांच्या प्रयत्नातून आमची पूर्ण या ठिकाणी सोय होती. एक मला विशेष वाटतं की एक मुस्लिम माणूस आणि आम्ही हिंदू आहे, हिंदू मुस्लिम एकतेचं हे एक प्रतीक आहे. आणि खरंच मुस्ताकभाई आजच नाही, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आठवण्याला चहा होता तर मुस्ताकभाईची टपरीसमोर आम्ही जाऊन चहा घ्यायचो आणि तेव्हापासून आमची ओळख, तेव्हापासून त्यांचे प्रयत्न आहेत आणि हे दरवर्षी फार निष्ठेने आणि सेवा करतात. आम्ही निगडीतून निघाले की समजतो आज संध्याकाळी गेलं की शिरखुर्मा खायला मिळणार. असं 40 वर्षे त्यांची आम्हाला सेवा आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी आजचा मुक्काम आमचा आहे. उद्या सकाळी पहाटे 5 वाजता आमचं पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. त्यासाठी आम्हाला भरपूर मुस्ताकभाई पटेल यांचं सहकार्य असतं आणि खरंच भगवंताच्या कृपेने कायम त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावे आम्ही अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. लाईटीपासून इवन WC बाथपासून सगळी व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या दुवेने त्यांच्या आशीर्वादाने हे वास्तू एवढी मोठी या ठिकाणी तयार झालेली आहे. काल ते सगळे इकडे आले. काल त्यांच्याबरोबर आम्ही ईद मिलनचं कार्यक्रम केलं. त्यांना सगळ्यांना माऊलींना ईदचा जो 24 शिरखुर्मा असतो ते आपण त्यांना त्यांच्या नशिबात होता ते त्यांना मिळालं. परमेश्वरा विठ्ठलाच्या अल्लाच्या कृपेने आम्ही कोण नाही, आम्ही करणारे कोण नाही, जो तो करतो तो त्याच्या मर्जीनी आणि यांच्या नशिबातल्या त्या गोष्टी होत राहतात. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगतो की जोवर आम्ही आहे, आमचा मंडळ आहे, माझ्यावर असणारे हे असे वडीलधारी माणसं आहेत तर हे कुठेही थांबणार नाही, मी असो नसो. धन्यवाद. किती वर्ष झालं सेवा करताय? कमीत कमी 40 वर्ष तर झाली असतील. कारण 8 आण्याला आपल्या पुणे शहरामध्ये कटिंग मिळायची तेव्हा आम्ही त्यांना चहा द्यायचो. एक वेगळा आनंद मिळत होता. आणि आज 10 रुपयाला कटिंग आहे. 8 आण्याला कटिंग होती 1985-86 सालापासून. तेव्हा आम्ही यांना चहा द्यायचो. आणि त्याच्यानंतर आज परमेश्वराने शिरखुर्मा देण्याची कुवत आमच्यामध्ये निर्माण केली. 40 वर्ष झालं सेवा करताय, काय अनुभव येतात या सेवेमध्ये? असं एक वेगळं समाधान वाटतं आहे की परमेश्वर काहीतरी आपल्या हातून चांगलं करून घेतो आहे, एक समाधान आहे. बाकी याच्यापेक्षा दुसरं कुठलंच याच्या म्हणजे अपेक्षा नाही. कुठली याच्यामध्ये म्हणजे फीडबॅक मिळावं अशी कुठली अपेक्षा नाही. एक दुसऱ्याचं समाधान झालेला जो चेहऱ्यावर आनंद होतो तो मला फार म्हणजे मोठा आधार असतो.